मित्र नमस्कार, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्र काही सरप्राईज एलिमेंट येतच असतात. त्याच्यातला एक सरप्राईज एलिमेंट म्हणजे MIDC. कुठंच कोणी बोललेलं नसेल. बरेच जण म्हणतील आता की आम्ही बोललो होतो, तुम्ही बोललो होतो, पण अचानकपणे अशी एक जाहिरात येऊन गेली, ती म्हणजे MIDC ची. राईट. तर या MIDC च्या जाहिरातीमध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल वाल्यांसाठी सुद्धा एक चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे. आता लक्षात घ्या की वॅकन्सी खूप जास्त, आपण कधीच सिव्हिल सोबत कम्पेअर करायचं नाही. ऍडव्हान्टेज पोझिशनला हमेशा असणार आहेत, पण आपल्या ह्या वॅकन्सी सुद्धा खूप चांगल्या आहेत. तुम्ही हे बघा की इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तसेही कमी राहिलेले आहेत. तर तुमच्यासाठी या चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे आणि त्या अपॉर्च्युनिटीला आता नक्की आपल्याला पूर्णपणे 100% देऊन प्रयत्न करायचा आहे आणि इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत असणारच आहे. तर MIDC आणि BMC या दोन्हीसाठी सुद्धा एक सेम धागा असल्यासारखा आहे. कसा सेम धागा आहे? तर MIDC ला उघडा किंवा तुम्ही BMC चा उघडा, तर काय दिसेल तुम्हाला की पोस्ट मध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ची इलिजिबिलिटी तुम्हाला दिसून येईल. आता मी सेपरेट तशी तर MIDC ची बॅच टाकू शकलो असतो, पण आपण MIDC आणि BMC कंबाईन केलेला आहे. का कंबाईन केले त्याचं रिझन सांगतो. राईट. जर एखादा 2 विषय कमी जास्त आला तर आपण या बॅच मध्ये अवेलेबल करून देणार आहोत. तुम्हाला BMC ला 2 विषय एक्स्ट्रा असतील तर ते त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली येतील. राईट. आणि MIDC ला सुद्धा एखादा 2 विषय एक्स्ट्रा असेल तर तो त्या बॅच मध्ये असेल. राईट. त्यामुळे आपण दोन्ही बॅचला कंबाईन करून BMC आणि MIDC ची बॅच लॉन्च करतोय. राईट. म्हणजे तुम्हाला ही बॅच BMC साठी सुद्धा कामी येईल. मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे. BMC चा सुद्धा सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. याच्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला MIDC बद्दल थोडासा फोकस करतो. राईट. या बॅचची फीस आपली 5,999 रुपये आहे आणि धनंजय सरांनी आज सकाळीच अनाउन्स केलेला आहे की भारताचा आजादी के अमृत महोत्सव पे सरनं एक 20% डिस्काउंट सुद्धा आपल्यासाठी अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामुळं ही संधी सोडू नका. 20 तारखेपर्यंतच हे ऍप्लिकेबल आहे. 20 तारखेनंतर पुन्हा आपला रेग्युलर फीस असेल तर ते पण तुम्ही पूर्ण, आणि PDF सुद्धा तुम्हाला मिळतील. भरपूर चांगली टेस्ट सिरीज आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. मित्र आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण सिलेबस बद्दल बघायचा आहे. आता हा सिलेबस जो मी तुमच्याशी शेअर करतोय तो मागे येऊन गेलेला आहे, मागच्या पेपरमध्ये होता MIDC च्या. याच्यामध्ये थोडे बहुत काही जे मॉडिफिकेशन होतील ते सुद्धा मी तुमच्याकडे घेऊन येतो. जास्त सिलेबस आहे, इलेक्ट्रिकल सेंट्रिक होता, मेकॅनिकलचा थोडासा पार्ट कमी होता. पण काय आहे की इलेक्ट्रिकलचा सिलेबस असा आहे की मेकॅनिकल वाले सहज त्या सिलेबसची स्टडी करू शकता. इव्हन तुम्ही BMC ला जरी बघितलं ना, थोडासा इलेक्ट्रिकल सेंट्रिक सिलेबस जाणवतो, पण सिलेक्ट जास्त मेकॅनिकल वाले होतात. राईट. हा फॅक्टर तुम्ही मागचे बघा, मी घेऊन येणार आहे हे अनालिसिस. राईट. तर सिलेबस काय असणार? एक तर फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जे फंडामेंटल्स आहेत, AC/DC, ओके. त्यानंतर पॅरलल सिरीज सर्किट, नेटवर्क थेरम, ट्रान्झिएंट इन AC, स्टार डेल्टा कनेक्ट, ट्रान्सफॉर्मेशन, सोल्युशन ऑफ बॅलन्स अँड अनबॅलन्स 3 फेज सर्किट. म्हणजे तुमचं जे इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयरचं बेसिक इलेक्ट्रिकल होतं ते याच्यामध्ये कव्हर झालेलं आहे. राईट. आणि मोस्टली तुमच्या कॉन्सन्ट्रेटेड जे क्वेश्चन्स असतात ते याच पार्टवर येतात. राईट. बेसिक क्वेश्चन जास्त विचारले जातात. डिग्री लेवलचा आहे पेपर, पण तुम्हाला बरेचसे क्वेश्चनचे बेसिक म्हणजे फर्स्ट इयर इलेक्ट्रिकलशी जे रिलेटेड क्वेश्चन होते तसे क्वेश्चन तुम्हाला जास्त पाहायला मिळतील. त्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन, बेसिक प्रिन्सिपल फॉर सिंगल फेज and 3 phase transformer, efficiency regulation, parallel operation, auto transformer, single phase and 3 phase induction motors and characteristic motor starting method, control panel, generator and AMF panels. ओके. आता याच्यातला बराच भाग मेकॅनिकल वाल्यांनी सुद्धा सेकंड इयरला केलेला आहे. राईट. तुम्हाला इलेक्ट्रिकल मशीन जो पार्ट आहे तो सेकंड इयरला बऱ्यापैकी झालेला आहे. राईट. त्यामुळे तुम्हाला समजून घ्यायला जास्त अवघड जाणार नाही आणि आपण बनवलं पण त्याच टाइप मध्ये. राईट. त्यानंतर पॉवर सिस्टम, बेसिक पॉवर जनरेशन कन्सेप्ट, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन सिस्टम, परफॉर्मन्स, केबल, इन्सुलेशन, कोऑर्डिनेशन, पॉवर फॅक्टर, पॉवर ट्रॅफिक, फॉल्ट अनालिसिस ऑफ सिमेट्रिकल अँड अनसिमेट्रिकल सिस्टम, सोर्स ऑफ हार्मोनिक पॉवर
पॉवर क्वालिटी प्रॉब्लेम्स अँड मिटिगेशन. ओके, हा पण पार्ट सोपा आहे. पॉवर ट्रान्समिशन हा बीएमसी ला ऑलरेडी आहे, बीएमसी ला खूप चांगला शिकवला गेलेला आपल्या कोर्समध्ये, हा व्यवस्थितपणे अवेलेबल आहे. आणि मेकॅनिकल वाल्यांना इलेक्ट्रिकल समजेल असं आणि इलेक्ट्रिकल वाल्यांना मेकॅनिकल समजेल असंच बनवलेलं आहे, राईट. त्यानंतर इलेक्ट्रिकल मेजरमेंट, मेजरिंग इंस्ट्रूमेंट टाइप, एनालॉग डिजिटल मेजरमेंट ऑफ वोल्टेज, करंट, पॉवर पॅरामीटर, इंस्ट्रूमेंट ट्रान्सफॉर्मर, फंक्शन, युजेस ऑफ मल्टीमीटर्स, मेगर्स, अर्थ टेस्टर, हे पण ओके, मेजरमेंटिंग इन्स्ट्रुमेंट हे पण बीएमसीच्या सिलेबस मध्ये आहे. आणि हे जशाला तसं तुम्हाला इकडे पण कॅरी केलेलं गेलं आहे, त्यामुळे हा पण पार्ट अवघड नाही. त्यानंतर एलटी डिस्ट्रीब्युशन सिस्टम, लेआउट ऑफ सबस्टेशन, ओके, सिलेक्शन ऑफ इंडोर अँड आउटडोर इक्विपमेंट, एलटी पॅनल, बेसिक डिझाईन, आरएमयूज, कॉम्पॅक्ट सबस्टेशन, साइजिंग, selection and erection of bus bars, MCBs, LT breakers, right? Then the isolator, capacitor, lighting arresters, relays, CTS, cable jointing, panel wiring, right? For a different LT system, earthing system and related Indian standard. हे बघा, हा पण बीएमसी ला आपण शिकवलेला आहे. क्लिअर? कारण हे क्वेश्चन जे आहेत ना ते फार कॉमन आहेत यार. ओके, आणि जे क्वेश्चन्स आलेले आहेत मी स्वतः बीएमसी देऊन आलेलो, राईट. तर बीएमसी मध्ये असं एकदम खूप अफाट अवघड असे क्वेश्चन नव्हते. ओके, आता तुम्ही म्हणशाल की सर बीएमसीचा तुम्ही काय एक्झाम्पल द्याले, कारण मागचा बीएमसी जो आहे आयबीपीएस न बनवला होता, राईट. पण एमआयडीसी मागच्या वेळेस आयबीपीएस न नव्हता बनवला, राईट. त्यामुळे आयबीपीएस तुमचं बीएमसी वर जाणारच आहे. क्लिअर? तो आपल्यासाठी बीएमसी मागचा 2018चा आपल्यासाठी बेस्ट रेफरन्स आहे. क्लिअर? कारण तो पण इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल कंबाईन पेपर होता आणि हा पण इलेक्ट्रिकल मेकॅनिकल कंबाईन पेपर होता. त्यामुळे तुम्हाला दोन्हीची सांगड बांधून अभ्यास करायचा आहे, राईट. नंतर पंप अँड पंपिंग सिस्टम, पंप टाइप, परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स, ऍप्लिकेशन, इफिशियंट पंपिंग सिस्टम, राईट. ऑपरेशन अँड मेंटेनन्स, कंट्रोल वॉल्व्स अँड फ्लो कंट्रोल स्ट्रॅटेजीज, एनर्जी कन्झर्वेशन opportunities, pumping system for water, sewage influence, sizing of pump and fans and compressor. आता बघा, याच्याशी रिलेटेड तर तुमचा जॉबच आहे. क्लिअर? त्यामुळे हा पण पार्ट तिथं असल्यासारखाच आहे. ओके, नवीन असं काहीही याच्यामध्ये नाही आहे. लाइटनिंग सिस्टम, लाइटनिंग सोर्सेस, चॉइसेस ऑफ लाइटिंग, ल्युमिनन्स रिक्वायरमेंट, एनर्जी कन्झर्वेशन एव्हेन्यूज, लाइटिंग इमिटिंग डायोड, मेटल हॅलाइड लाईट, फ्लोरोसंट ट्यूब लाईट, कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लाईट, त्यानंतर स्ट्रीट लाइटिंग, light system design for a different installation, knowledge of lifts and escalator, UPS, batteries, different technology, specification, sizing, calculation, maintenance, testing, commissioning, industrial and resident commercial installation, wiring, safety measurement according to the relevant norms and codes, right. Wiring हे पण तुम्हाला करायचं आहे, हे पण सोपा पार्ट आहे, राईट. एंटायर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा पार्ट मेकॅनिकल वाले करू शकतात. त्यानंतर स्विच gears and protection, circuit breaker types, application and testing of breaker, protection, protective relay, protection of transformer and generator, static relay and fuses. Clear? हा पण पार्ट तसाच आहे. आता होतं कसं की तुम्हाला या पार्ट सोडायचा नाहीये. हा, एखादा दोन पार्ट तुम्हाला टफ वाटला, एखादा दोन बीट टफ वाटला तर त्याचा थोडासा कमी अभ्यास करायचा, वरवरून करायचा, पण करायचं सर्वच आहे. ओके, पेपर खूप जास्त डिफिकल्ट नसणार आहे. पेपर व्यवस्थित असेल, दोघांनाही बॅलन्सपणे तो ऍडजस्ट होईल असाच असणार आहे. त्यानंतर एनर्जी सिनारिओ, इंडियन महाराष्ट्र एनर्जी सिनारिओ सोपा कार्यक्रम आहे. कन्झर्वेशन अँड नॉन कन्झर्वेशन, कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, एनर्जी कन्झर्वेशन ऍक्ट 2001, इट्स फीचर, इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003, सेफ्टी रेग्युलेशन 2010, स्कीम ऑफ ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स 1956. जनरल आहे तो, एमआयडीसी चा पण रूल्स असणार आहे. इंटरनल कंबशन इंजिन. ओके, आता हे मेकॅनिकलचा पार्ट आहे. हा पार्ट असा आहे की मागच्या सिलेबस मध्ये दोनच सब्जेक्ट दिलेले होते, एक आयसी इंजिन, दुसरा आरएसी. ऍडिशनल सब्जेक्ट येऊ शकतात. जो काही सिलेबस येईल तो त्या बॅच मध्ये अवेलेबल असणारच आहे. त्यामुळे बिंदास्त्रा इलेक्ट्रिकल वाले दोन्ही सब्जेक्ट असे आहेत की फार कॉमन आहे, सहज बनून जातील. दोन्ही मी शिकवलेले आहे, त्यामुळे टेन्शन नका घेऊ. तुम्हाला सहज जमेल असा प्रकारे मी शिकवलेला आहे. तुम्हाला काहीच माहिती नसेल, झिरो माहिती असेल तरी तो तुम्हाला व्यवस्थित बनेल, राईट. बेसिक आयसी इंजिन नॉमेनक्लेचर, इंजिन क्लासिफिकेशन, वर्किंग ऑफ इंजिन, 2 स्ट्रोक अँड 4 स्ट्रोक,
spark ignition and compression ignition engine, combustion of CISI engine, ignition system, performance of CISI engine, cooling lubrication system, fuel used, measurement of engine power, specific fuel consumption, thermal efficiency. अख्खच्या अख्खं एक बीट सुद्धा सुटलेलं नाही आणि एवढं व्यवस्थित घेतलेलं आहे, एवढं प्रेमाने घेतलेलं आहे. त्यानंतर मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही मला मेसेज कराल समजलं की नाही त्याचा. क्लिअर. मी स्पेसिफिकली इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी आयसी इंजिन बनायले, मेकॅनिकल वाल्यांना तर जमूनच जाईल, त्याच्यात काही प्रश्नच नाही, त्याचाच पार्ट आहे. रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग, प्रिन्सिपल ऑफ रेफ्रिजरेशन सिस्टम टाइप्स, कॉमन रेफ्रिजरेशन अँड प्रॉपर्टीज, कॉम्प्रेसर टाइप्स अँड ऍप्लिकेशन, सिलेक्शन ऑफ suitable refrigeration system, energy efficiency in refrigeration plant, energy saving opportunity. राईट. त्यामुळे RIC सुद्धा एकदम इझी आहे, तुम्हाला व्यवस्थितपणे बनेल असा सिलेबस आहे. ओके, व्यवस्थित होऊ शकतो. वेल टाइम मध्ये जेवढा तुम्हाला IBPS कडून मिळेल तेवढ्या टाइम मध्ये आरामात होईल. आपला पूर्ण कोर्स आहे, टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वच आहे. तुम्ही माझा एक व्हिडिओ सेपरेट आहे, तो कशाचा की किती वॅकन्सीज आहेत काय आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल वाल्यांसाठी, तो पण तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्या. प्रत्येक येणारा छोटा छोटा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला सांगेन. राईट. आझादी का अमृत महोत्सव आपणही सेलिब्रेट करतो इग्नाइट अकॅडमी, त्याच्यामध्येही तुमच्या सोबत असणार आहे. राईट. आणि आपल्याकडून आपल्या विद्यार्थ्यांना एक गिफ्ट म्हणून आपण 20% ऑफ देतोय. इंडिया 20 हा कोड आहे. राईट. तो तुम्ही अप्लाय करायचा आहे. आपल्या प्रत्येक कोर्सला तुम्हाला तिथं 20% ऑफ मिळेल. आणि लक्षात ठेवा तारीख ही 19 ऑगस्ट पर्यंत आहे. आजपासून सुरुवात झालेली आहे. 19 ऑगस्ट पर्यंत हे कोर्सचे 20% ऑफ असणार आहे. राईट. आपली MIDC ची आणि BMC ची सेपरेट याच्यासाठी म्हणतोय की तुम्ही एकदा जॉईन केलं की तुम्हाला BMC पर्यंत हे सबस्क्रिप्शन कामी येईल. तुमचं सर्व त्याच्यामध्ये कव्हर होईल. दोन्हीकडे IBPS आहे. मागच्या वेळेस BMC IBPS न ऑर्गनाईज केली होती, यावेळेस सुद्धा BMC ऑर्गनाईज करण्याचं काम IBPSच 99% करेल. मी त्याच्यासाठीही एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. BMCचं घोडं कुठं अडलं त्याचा पण सुद्धा उद्या 1-2 दिवसात तुमच्याकडे येऊन जाईल तो व्हिडिओ, आणि त्याच्यातही मी एक्सप्लेन करेल की काय BMCचं नेमकं तुमचं चालणार आहे. क्लिअर. त्यामुळे हे दोन्हीकडेही तुमच्या कामी येईल. 5,999 रुपये आपली फीस आहे. टेक्निकल नॉन टेक्निकल अनलिमिटेडली बघा, व्यवस्थित तयारी करा. ऑल द बेस्ट. आमच्या सर्वांकडून आपल्या ऍपचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक गिवन आहे. त्यानंतर आमचा टेलिग्राम ग्रुपची सुद्धा लिंक त्या डिस्क्रिप्शन मध्ये गिवन आहे. लाईक करा व्हिडिओजला, सबस्क्राईब करा चॅनलला, आम्ही आमच्या सोबत राहा. काहीही डाऊट असेल तर योगेश माने इग्नाइट हा माझा टेलिग्रामचा ID आहे. कॉन्टॅक्ट करा. ओके. तुम्हाला नंबर लागत असेल तर प्रोव्हाइड करेल, मी तुमच्याशी बोलेल. काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह केले जातील. डाऊट जर असेल काही तर कमेंट सुद्धा करू शकता, त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल. तर इथं थांबतो मित्र. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.